एका माणसाकडे एक गाढव असतं. ते गाढव आता म्हातारं झालं असतं आणि त्या गाढवाचा त्या माणसाला काहीही उपयोग नसतो. एक दिवस रानात चरत असताना ते गाढव एका खोल खड्ड्यात जाऊन पडतं. माणूस जेव्हा त्या खड्ड्यात वाकून बघतो तेव्हा त्याला कळतं की ह्या खड्ड्यातनं त्या गाढवाला काढणं अशक्य गोष्ट आहे. काढायचं म्हटलं तर पैसा खर्च करावा लागेल आणि ह्या गाढवाचं आता मला काहीच काम नाही आहे. ह्याच्याकरता मी का पैसा खर्च करावा? आणि मग तो मालक डिसाईड करतो, निर्णय घेतो की आता मी ह्याला जिवंत पुरणार, या गड्ढ्यात माती टाकून ह्याला पुरून टाकणार. तो घमेल्यात माती भरत जातो, त्या खड्ड्यात ओतत जातो. ती माती ओतलेली त्या गाढवाच्या अंगावर पडते आणि त्या ओझ्याने गाढव अंग झटकत जातं. माती आपली अंगावरची खाली झटकतो आणि त्या मातीवर उभा राहतो. हा सगळा कार्यक्रम अर्धा एक तास चालत असतो. एक तासानंतर त्या माणसाला गाढवाची पाठ दिसायला लागते. दुसऱ्याच मिनिटाला गाढव टुनकन उडी मारून त्या खड्ड्याच्या बाहेर जाऊन रानात चारा खायला धावत सुटतं. आपल्या आयुष्यात पण असंच होत असतं. आपल्या आयुष्यात संकट येतात, अडचणी येतात. त्या अडचणींवर मात करायची, त्याच धड्यांना वापरून आपण यश मिळवू शकतो. कारण हेच धडे यशापर्यंत पोचायच्या पायऱ्या आपल्याकरता असतात. कशी वाटली आजची गोष्ट? लवकरच भेटूया पुढच्या गोष्टीसोबत. धन्यवाद.